वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पीक या ठिकाणी जमीनदोस्त केले जात आहे। शेतकरी वर्ग प्रचंड संकटात आहेत। आपल्यासोबत शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत। या संदर्भात शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल दादा, काय नुकसान होत आहे? आज तन्मन सिंग निकम यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांनी म्हणजे डुकरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं आहे आणि हे नुकसान करताना फॉरेस्टवाल्यांना आणि कृषी विभागाला आम्ही कळवलं, परंतु अद्यापही आमच्याकडे त्या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत। आणि फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं की एक फक्त शेतकऱ्याला 1 आरसाठी 100 रुपये मदत, अशी तोटकी मदत ते देणार आहेत। परंतु या ठिकाणी 2 एकर मक्यामध्ये कमीत कमी 150 क्विंटलचं नुकसान या ठिकाणी झालं। बाजारभावाप्रमाणे 3 लाखाचं नुकसान या ठिकाणी झालं आणि ते शेतकरीला ते मिळू शकत नाही। अशा वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंट, कृषी विभाग आणि सरकारने जास्तीत जास्त मदत करावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर सरकारला करतोय। आणखी शेतकरी आहेत, काय सांगाल दादा, काय नुकसान होतं? दादा, हे 2 एकर क्षेत्र आहे, तूर मक्का रात्री डुकरांनी पूर्ण झोपून टाकला। आता कोणाचे अपेक्षा करा, काय करा, कोणाकडे हात मागा, कोणी यायला तयार नाही, कोणी पाहायला तयार नाही, कृषी अधिकारी नाही। वन विभागाला फोन लावला, येतो करताय, सकाळपासून कोणी यायला तयार नाही। आता काय, माझं 3-4 लाखाचं नुकसान झालं, मी ना काय करायचं? का आत्महत्या करायची का? इथं बोला, काय उपाययोजना केलेल्या होत्या तुम्ही? मी तार लावला आणि तर पंपाचा भोंगा लावला, रात्री झोप्याला आला, इथं बाज आहे, तुम्ही बघून घ्या। एक माणूस आहे रोजाना ठेवलेला, ते सोबती राहती, तरी पण इथलं नुकसान केलं। आता काय करा, आत्महत्या करायची पायी आली, कोणी पाहायला तयार नाही इकडे की काय नेमकं काय झालं शेतात। मी ना मोबाईल आहे, आपण पाहतोय की कशा प्रकारे शेतकरी वर्गाचं या ठिकाणी वन्य प्राण्यांनी या ठिकाणी जमीनात जे पीक आहे ही जमीनदोस्त केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गांचं वडोदा शिवारामध्ये जे पीक आहे हे नासधूस केल्याचा प्रकार या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। मात्र याकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। रवी गोरे सह कॅमेरा पर्सन मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।